सेक्टर 10 जुनेगड डीमार्ट ते गजानन चौक सनपाडा रोड गटाराचे स्लॅब कोसळण्यात आलेले आहे। बघा समोर तुम्हाला दिसत आहे गटाराचा स्लॅब कशा प्रकारे कोसळलेले आहे आणि दुसरा जो स्लॅब दिसतो कधीसुद्धा कोसळू शकतो। तरी स्थापत्य विभागाने या विषयाकडे तातडीने लक्ष द्यावं। जो कोणी इंजिनियर या विभागाचा असेल त्यांनी या गटाराच्या सुरुवातीपासून ते एंडपर्यंत पूर्ण गटार चेक करून घ्यावं या 2 दिवसात आणि जनतेला सर्वेक्षणासाठी काहीतरी पट्टी बांधावी का जेणेकरून कोण नागरिक त्या गटारावर येऊ नये। आणि हा जो चिखल एवढे घाण जी निघालेली आहे हे स्वच्छता विभागाने जयेश पाटील साहेबांनी जर तुम्ही गटार साफ केल्यात तर हा एवढा कचरा गटारात आला कसा, कुठनं आला? बघा समोर तुमच्या समोरच आहे जयेश पाटील साहेब, हा कचरा आला कुठनं? हा एवढा चिखल गटारात आला कसा? जर तुम्ही गटार व्यवस्थित साफ केल्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल निघाला कसा तेवढ्या छोट्याशा भागामध्ये? तरी माझी स्वच्छता विभागाला असं विनंती आहे आणि स्थापत्य विभागाला विनंती आहे का स्थापत्य विभागाचे जे उपअभियंता असतील, जे कोण तिथले इंजिनियर असतील त्या इंजिनियरनी या 2 दिवसात पाणी करावी आणि सुरुवातीपासून ते गटाराच्या शेवटपर्यंत जो भाग असेल त्याचे पूर्ण पाणी करा आणि गटार चेक करा जेणेकरून नागरिक गटारावरून चालत असताना फुटपाथवरनं ते पुन्हा कोसळू नये आणि एखादी जीवितहानी होऊ नये याकडे लक्ष द्यावं। आणि जयेश पाटील साहेब पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय का एवढा कचरा गटारातनं आला कसा? जर आपण व्यवस्थित जर डी वॉर्डमधले जर साफसफाई केलेली आहे, आता हा सनपाडा सेक्टर 10 म्हणजे जुनेगड स्टेशन समोरचा हा परिसर एवढा चिखल निघालेला आहे, तर तुम्ही जर वेळोवेळी साफसफाई केली तर एवढा चिखल निघाला कसा? बघा उघडा डोळे पहा नीट।